तर नमस्कार पब्लिक. तर आपल्या सिरीजची सुरुवात झाली सकाळी उठल्यापासून. तर नमस्कार पब्लिक. तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या जगदंब गोट फार्म आधुनिक शेती या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं की आपली सिरीज लवकरात लवकर 2-4 दिवसांनी येत आहे. तर आपली सिरीज स्टार्ट पण झालेली आहे पब्लिक. त्यामुळे आपल्या सिरीजला खूप सपोर्ट आला पाहिजे. आणि तुम्हाला माहीतच होतं आपली सिरीज येणार आहे 2-4 दिवसात. मी मागं पण व्हिडिओ बनवले होते. आपल्या व्हिडिओला सपोर्ट पण मिळाला की सिरीज केव्हा येणार आहे, काय होणार आहे. तर आपण आता सिरीज आज स्टार्ट केलीच आहे पब्लिक. तर आपण डे 1 तर डे 90 ही सिरीज चालूच ठेवणार आहोत. त्यामुळं 3 महिने मित्रांनो डेली आपल्या व्हिडिओवर तुम्ही सिरीजचं टॉपिकचं आपल्या सिरीजचं एकदम नॉलेज घेऊ शकता. आपण जी सिरीज आहे बोकड सुधारवण्याची आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे पब्लिक. तर आपला बोकड पण तुम्हाला आता टोटल मी सगळं दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये, कसं काय त्याबद्दल, कसं काय दिवसभराचं त्याचं नियोजन वगैरे. तर चला तर आपल्या टॉपिकवर जाऊ मित्रांनो आपण. तर नमस्कार. तर आपली सिरीज स्टार्ट झालेली. तर आता आपण सकाळी उठल्या हे बघू शकता. सगळ्यात पहिल्यांदा आपण शेळेखालचं झाडून एकदम लेवलमध्ये, म्हणजे सगळं खालची घाण राडा काढणं खूप गरजेचं आहे. तर आपल्या सिरीजमध्ये हा आपला पहिला मुद्दा आहे. दररोज तुम्ही शेळ्याखाल्लं झाडून वगैरे ते तुम्ही काढत जा मित्रांनो. तर आपण आता झाडून फिडून काढून घेत होतं. तर आपले झाडवण्यासाठी खराटे संपले होते. त्यामुळे आपण बघू शकता आता 3 खराटे बनवलेले आहेत. हे बघू शकता घरच्या घरी शौर्यचे खराटे बनवलेले आहेत आपण. तर चला. तर पब्लिक झाडाला लय मोठा असल्यामुळं मग झाडू फार घाम निघलाय, फेस पडलाय मग. हे बघू शकता. तर हे मागचं झालंय, तिकडचं सगळं झालंय, अर्ध झालंय, अजून अर्ध राहिलंय. आता हे राहिलं झाडल्याला. तुम्हाला झाडणं हे आवश्यकच आहे. दररोज तुम्ही म्हणता ना याला 2-3 दिवसाला झाडू, 1-2 दिवसांनी झाडल्याने काय होतंय. तर ते नाही झाडल्याने काय होतं मित्रांनो, त्यात पिसवा होत्यात, गुचिडं होतात, पिसवा जास्त होतात जास्त प्रमाणात. तसं जर तुम्ही नाही झाडलं, आणि सध्या आता पावसा पाण्याचे दिवस चालू असल्यामुळं झाडणं खूप गरजेचं आहे पब्लिक. त्यामुळे तुम्ही झाडत चाला. तर आता मी झाडून घेतलं, झाडून म्हणजे राहिले थोडं झाडून घेतलं की मी तुम्हाला पुढचं नॉलेज देतो आपलं बोकडाबद्दल. आता तो तिकडं विठ्ठल जातीचं बोकड आहे, तो आपण निवडलेला आहे आपल्या सिरीजसाठी निवडलेला आहे आपला डे 1 तर डे 90. तर चला मी झाडून फिडून घेऊन झालं की लगेच आपण त्या सिरीजबद्दल माहिती पूर्ण बघूयात. तर पब्लिक बघू शकता आपण आता 5-5 महिन्याचे 2 बोकडं आहेत. आपण 5 महिन्याच्या बिट्टलच्या बोकडावर सिरीज स्टार्ट केलेली. तर बघू शकता आपण त्यांना आता 2 बोकडाला एक वंजळ गहू घेतलेले आहेत. आणि त्याच्यात आपण एक मूठ सकाळी आपण काय करणार आहोत, खपरी पेंट टाकणार आहोत पब्लिक. बघू शकता. हे बघू शकता एक मूठ मी घेतलेली, आणि हे बघू शकता ह्याच्यात असं वरून टाकलेली. दुसऱ्या ह्याच्यात पण आपण त्याच प्रकारे माध्यमातून टाकणार आहोत. तर ह्याच्यात पण आपण टाकून घेतलेली पब्लिक. तर आता हे बघू शकता. तर हे बघू शकता अशा प्रकारे आपला खुराक तयार झालेला आहे. तर हा एक वंजळ गहू आणि एक मूठ खपरी पेंड वरून आपण टाकलेली आहे अशा प्रकारे. तर चला. तर आता आपण त्या बोकडांना हा आपला खुराक ठेवू आणि तुम्हाला दाखवतो मी. आपली सिरीज ही सकाळ सकाळ आपण बघू शकता. आता हे खुराक आहे 2 बोकडाचं, खाली एक आहे आणि हे एक आहे. तर चला आपण आता त्याला खुराक ठेवू. आधी त्याला आपण खायला प्यायलाच. बरं चला, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला खुराक नियोजनावरच सांगतो मी. तर बघू शकता आपण आता आत चाललेलो आहे इथं. तर पब्लिक बघू शकता आता आपण हे शेळ्यामधलं एकदम चकपक चौकडलं झाडून फिडून झालेलं आहे आपलं. झाडूच मग ऑफिस पडलेलं आहे. तर हे बघू शकता पब्लिक. हे खाण्यासाठी बघू शकता कशा प्रकारे पाय आणते वर येऊन जाळीवर. तर हा बोकड आपण निवडलेला आहे, सरळ चल बनते. तर ह्याचं नाव आपण तुफान ठेवलेलं आहे. जो बोकडावर आपण सिरीज स्टार्ट केली का पब्लिक, त्याचं नाव आपण तुफान ठेवलेलं आहे. हे बघू शकता अशा प्रकारे आपला ब्रीडर आहे हा. हे बघू शकता तुफान. ते खायमुळे बघा येड्यावानी करायला लागले ते काय व्हिडिओ होते येण्याच. हे बघू शकता अशा प्रकारे हा 5 महिन्याचा आपला ब्रीडर आपण ब्रीडिंगसाठी घेतलेला आहे. आता त्याला मी मुंडकवर गेला असतं ते काय करेन, आहे तेवढे घेऊन ते सांडून टाकेन. तर बघू शकता तेव्हा आपला 5 महिन्याचा बोकड आहे. हेर ना दुसरे कडू आता आलेलं आहे. तर याला मी बाहेर काढतो. पब्लिक बघू शकता आपण त्याला आता तुरीचं भुसकट, हे बघू शकता तुरीचं भुसकट, हे बघू शकता हे तुरीचं भुसकट आहे. आणि हे अलीकडे इकडे ज्वारीचे भोंडे आहेत मित्रांनो. हे बघू शकता हे ज्वारीचे भोंडे आणि हे तुरीचं भुसकट आपण त्यांना हा सकाळच्या म्हणजे नाश्त्यात दिलेलं आहे मित्रांनो. तर सध्या ते अर्ध टोपलं पण नाही. हे बघू शकता. आणि ह्याच्यात पण हे बघू शकता. आणि इकडे त्याला आपण शेवरीचा पाला पण बांधलेला आहे. बराच बांधला होता, त्यांनी खाल्ला आहे आता.
तर बघू शकता हे आपलं सकाळी झालं त्याचं नाश्त्याचं नियोजन. आणि हा खुराक सध्या देव खातोच आहे, हे बघू शकता. तर हे खुराक खातोय. तर आपण हे बोकड तुम्हाला तर हा बोकड सध्या असा स्ट्रक्चरमध्ये आहे. आणि हा 3 महिन्यात तुम्हाला कसा होतोय ते तुम्हाला बघायचं आहे शेवटपर्यंत. ते ह्या बोकडावर आपण सिरीज स्टार्ट केलेली 3 महिन्यात बघू शकता. सध्या बघू शकता हा बिट्टल जातीचा बोकड आहे, एकदम प्युअर बिट्टल. सध्या हा अशा स्ट्रक्चरमध्ये बोकड आहे. आणि 3 महिन्यात बघू आपण त्याला कशा प्रकारे तयार करू शकतो. जितकं होईल तितकं भारी तयार करण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने करणार आहे. तर हे झालं त्याच्याबद्दलचं नियोजन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला मी काय करतो, आता पलीकडे पण एक बोकड आहे त्याच्याबद्दलचं बी त्याला पण हेच करणार आहोत आपण, बुसकट ते ठेवणार आहोत, त्याच्याबद्दल काय दाखवत नाही. तर हे आपलं आता काडांच्या बद्दलचं संगोपन बघूत आता. तर त्यांना मी कशा प्रकारे गहू पेंट ते तुटवतो चाल तुम्हाला दाखवतो. तर पब्लिक बघू शकता अशा प्रकारे आपण दोन दोन कड चल अलीकडे खायला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण दोन दोन कड शेडमधून बाहेर काढतो आणि त्यांना खुराक देत असतो. दोन दोन काडाला खुराक देत असतो मित्रांनो अशा प्रकारे. तर त्याच्यात आपण तेच सकाळचा खुराक आपला तोच असतो मित्रांनो. मोठमोठ ह्यांना गहू, आता हा बोकड बघू शकता ती पाट आहे, तर ह्यांना मोठमोठ गहू आणि अर्धी मूठ म्हणजे 1 मूठ त्यात खपरी पेंड पण टाकत असतो पब्लिक. तर बघू शकता ते आता व्हिडिओ जरा काढ नवीन काही वाटत काय गाईन त्यांना ते लांब लांब पळायला लागले ते बघू शकता. तर काडांचा हा खुराक नियोजन आहे. तर चला खाय तिकडे खाईन तुपली बाईन सगळंच. तर अशा प्रकारे आपण दोन दोन काडांना मित्रांनो बाहेर काढून खुराक देत असतो. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली तर ती एकदा कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि बऱ्याच शेळी पालकांना कळून द्या की आपण 2 मिनटं पब्लिक. तर ते खाण्यात म्हणून मी आत आलेलो आहे. तर ते खाते आता तर ते उडायला लागले हो. तर अशा प्रकारे तुम्हाला हे म्हणजे सिरीज कशी वाटली ते पण एकदा कमेंट करा. आणि म्हणजे आपला व्हिडिओ शेअर करा. बऱ्याच शेळी पालकांना कळून द्या की आपण सिरीज ह्याच्यात आपण खूप वाढ करणार आहोत. ह्यांना आता सकाळचं नियोजन, आता तुम्हाला आता दुपारचं नियोजन दाखवतो मी. तर दुपारचं दाखवतो आणि संध्याकाळचं दाखवतो. तर आता डायरेक्ट दुपारचं काही नाही दाखवत, डायरेक्ट संध्याकाळच्या नियोजनावर भेटू आपण. तेवढं येतो मी लगेच, संध्याकाळी आलोच. तर पब्लिक तर आता संध्याकाळ झाली पण काय समजा अंधार पडला आहे, त्यामुळे संध्याकाळची सिरीज काय येणार नाही आता. म्हणजे ही संध्याकाळची सिरीजमध्ये आता इथला टॉपिक येणार नाही संध्याकाळचा, कारण की इथं लाईट नसल्यामुळं काय झालं आहे तर बाहेर उजेड आहे थोडाफार. पण ते आता खुराक नियोजन ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन त्याचं संध्याकाळचं ते. आता काय तुम्हाला जर व्हिडिओ आपले आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर धन्यवाद, बाय बाय, भेटू उद्याच्या सिरीजमध्ये.